आपण बघणार आहोत एक्सेल मध्ये, मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये आपण एखादी सेटिंग केली असेल, जी पेज सेटिंग, जी प्रिंटिंग साठी आपण जे पेज तयार करतो त्याची सेटिंग जी केलेली असेल ती केव्हाही आपण नवीन वर्कबुक ओपन केलं तर ती सेटिंग ॲज इट इज आपल्याला सेट झालेली दिसली पाहिजे. तर त्यासाठी आज आपण हे शिकणार आहोत. चला तर मग एक्सेल आपण ओपन करू. एक्सेल मध्ये आपण जी काही सेटिंग केलेली आहे ती लागू झाली आहे की नाही यासाठी आपण एक विशिष्ट कलरचा एक बॉक्स आपण तयार करून घेऊ. राईट, इथे आपल्याला तो नकोय यासाठी काढून टाकू. राईट, हा एक आपण एक खूण म्हणून हा आपण तयार केला आहे. दुसरा, पेज लेआउट मध्ये जाऊन पेज सेटअप मध्ये आपल्याला जी सेटिंग करायची आहे ती सेटिंग आपण इथे करू शकतो. फॉर एक्झाम्पल, मला फिट टू माझी जी काही सेटिंग आहे ती एका पेज मध्ये पूर्ण सेटिंग झाली पाहिजे. त्याचे टॉल किती पेजेस झाले तरी चालतील, पण वाईड मध्ये एका पेज मध्येच ते व्यवस्थित बसला पाहिजे. राईट, फिट टू 1 पेजेस वाईड बाय सो मेनी पेजेस टॉल या सेटिंगला मी इथे सेट करतोय. नंतर आपली ही जी काही लेफ्ट मार्जिन आहे तिला 1, राईट मार्जिनला 1, टॉप मार्जिनला सुद्धा 1 आणि बॉटम मार्जिनला सुद्धा 1 आपण तिथे सेट करू. नंतर हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल, जेव्हा जेव्हा माझं पेज प्रिंट आउट निघेल तेव्हा हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही मोड मध्ये ते झाले पाहिजे. त्यानंतर मी माझ्या प्रिंटिंगच्या सेटिंगला माझं हेडर आणि फुटर इथे लावेल. फुटर मध्ये मला पेज जे आहे 1 of 1 आणि लेफ्ट हँड साइडला मला माझ्या फाईलची नाव आलं पाहिजे. सपोज हा पेज तुम्हाला जर उजव्या साईडला पाहिजे असेल तर याला सिलेक्ट करून ह्या राईट सेक्शनला आपण तो मूव्ह करू आणि माझ्या जे फाईलचं नाव आहे ते फोल्डर आणि फाईलची पाथ हे दोन्ही पण आपण ते करू. याचा आपल्याला फॉन्ट जसा पाहिजे तसा, कारण हे फक्त आपल्या इन्फॉर्मेशन साठी आहे म्हणून आपण हा फॉन्ट एकदम छोटा म्हणजे 5 या इतक्या छोट्या याच्यामध्ये आपण तो तिथं सेट करून देऊ. पेजेसचं सुद्धा आपण इथं 5 ठेवू. ओके, आणि नंतर मग मी या शीट मध्ये ग्रीड लाईन्स जर कुठं प्रिंट आउट जर काढली आणि एखादा टेबल वगैरे जर मी वापरला तर त्याच्यासाठी मला प्रिंट जो झाली पाहिजे ती एका टेबल फॉर्मॅट मध्ये झाली पाहिजे असं मी सेटिंग इथे करून ठेवतो आहे. ही झाली म्हणजे पेज सेटअपची सेटिंग. प्लस मला अजून जर याची काही विड्थ वगैरे सेट करायची असेल तर तेही मी याच्यामध्ये सेट करू शकतो, किंवा मला पेज लेआउट जो आहे हा माझा पेज ब्रेक मध्ये जरी सेट करायचा तोही मी याच्यामध्ये करू शकतो. पण तुर्तास आपण आपला जो नॉर्मल आहे तोच इथे ठेवू. आणि याला हे सगळी सेटिंग सेव्ह करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवर C:D: कुठंतरी एक फोल्डर तयार करायचा आहे. तर आता मग आपण एक फोल्डर तयार करू C:, वर त्याला एक नाव देऊ. त्याला नाव देऊ एक्सेल डिफॉल्ट. राईट, हे नाव त्याला देऊ. आणि ही जी काही फाईल आपण आता सेव्ह केली आहे ती फाईल सेव्ह करायची, पण नॉर्मल वर्कबुक ही फाईल सेव्ह न करता तिला आपल्याला एक्सेल टेम्पलेट या नावाने ती सेव्ह करायची आहे. आणि ती आपल्या C:, वर आपण जो टॅब तयार केलेला आहे, फोल्डर तयार केलेला आहे, त्या फोल्डर मध्ये आपल्याला ती फाईल सेव्ह करायची आहे. इथे गेलो आणि इथे एक्सेल टेम्पलेट नावाने तिचं नाव आपण बुक
फक्त बुक हे नाव तिथे देणार आहोत आणि सेव्ह करणार. राईट, ही सेटिंग दिल्यानंतर परत तुम्हाला फाईल ऑप्शन मध्ये जायचंय, ऑप्शन्स मध्ये जायचंय, ऑप्शन्स मध्ये गेल्यानंतर ऍडव्हान्स मध्ये जायचंय आणि ऍडव्हान्स मध्ये गेल्यानंतर खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे. जोपर्यंत तुम्हाला जनरल हा ऑप्शन दिसत नाही तोपर्यंत खाली स्क्रॉल करत राहायचंय आणि तो ऑप्शन दिसल्यानंतर ऍट स्टार्टअप ओपन ऑल फाइल्स इन, हे ऍट स्टार्टअप ओपन ऑल फाइल्स इन हे जिथे दिसेल तिथं आपल्याला हे C:\excel डिफॉल्ट हे सेव्ह करायचं आहे आणि ओके म्हणायचं आहे. एवढं ओके म्हणलात आणि ही फाईल तुम्ही सेव्ह केली तर हे तुम्हाला तुमची जी सेटिंग्स आहे ती ऍज इट इज नव्याने आणून देईल. आता ही नव्याने आणल्यानंतर तुमच्या अजून एक क्वेश्चन आला असेल मनामध्ये की सपोज आता ही तर ह्या शीटला ही लागू झालेली आहे, मग मी आता जर दुसरं शीट केलं तर त्याला ही लागू झाली पाहिजे, ती शीट सेटिंग्स आली पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू, हे जे काही शीट आहे या शीटला आपण एक अजून वेगळा कलर देऊ. राईट, हा एक कलर आपण इथे घेतला आणि हीच सेटिंग जी काही तुमची लेफ्ट मार्जिन राईट मार्जिन जे तुम्ही सेट करून ठेवलेलं होतं ती सेटिंग तुमची तिथे आली पाहिजे. तर त्यासाठी परत हीच फाईल सेव्ह ॲज करून त्याच लोकेशनला म्हणजे आपण जो C:\वर एक्सेल डिफॉल्ट नावाचा फोल्डर तयार केला होता तोच आणि फाईलची टाईप सुद्धा एक्सेल टेम्पलेटच ठेवायची आहे आणि त्या फाईलला आता नाव द्यायचं आहे शीट. राईट, म्हणजे तुम्ही जेव्हा शीट ऍड कराल तेव्हा ही शीट नावाने ती येईल आणि तिथं असा निळा आपल्या कन्फर्मेशन साठी एक निळा बॉक्स तिथं येईल. जेव्हा तुम्ही नवीन वर्कबुक कराल तेव्हा हा पर्पल नावाचा येईल आणि जेव्हा शीट कराल तेव्हा हा निळा बॉक्स येईल. राईट, मग हे या पद्धतीने तुम्ही सेव्ह करणार आहात. आता आपण याला क्लोज करू. राईट, आणि नव्याने तुम्ही जेव्हा तुमची फाईल तयार करायची असेल, फॉर एक्झाम्पल आता तुम्ही टोटली याच्यातनं बाहेर आहात आणि नव्याने एक्सेल ओपन केला तर त्यावेळेस तुमचं जे सेटिंग्स होतं ते तुम्हाला तिथं जर बघायचं असेल तर ह्यासाठी हे जे काही ऑप्शन आहे हे इथं येऊ द्यायचं नाही, इथून तुम्हाला जायचं नाहीये, इथं तुम्ही फक्त एस्केप मारायचं आहे. एस्केप मारता क्षणी तुम्हाला इथं लक्षात येईल की तुमचं जे काही सेटिंग्स तुम्ही करून ठेवली होती तो बॉक्स, जो पर्पल कलरचा बॉक्स तुम्ही सेट केला होता हा कशासाठी होता तर तुमचं नवीन वर्कबुक ज्याची सेटिंग्स तुम्हाला जे दरवेळेस पाहिजे ती तुम्ही सेटिंग केलेली असेल. काय सेटिंग केली होती तर आपण पेज लेआउट मध्ये गेलो होतो, पेज सेटअप मध्ये गेलो होतो. पेज सेटअप मध्ये तुम्ही फिट टू केला होता. फिट टू नंतर तुम्ही मार्जिन्स मध्ये लेफ्ट मार्जिन 1, राईट 1, टॉप 1, बॉटम 1 केली होती. हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली याला सेट केला होता. हेडर तुम्ही डिफाईन केला होता, तुमचं जे काय आहे तो फुटर डिफाईन केला होता. हेडरला काहीही दिलेलं नव्हतं आणि शीट मध्ये तुम्ही ग्रेड लाईन सेट केल्या होत्या. ही सेटिंग ऍज इट इज तुम्हाला बघायला मिळेल. दुसरा क्वेश्चन तुमचा होता की तुम्हाला याच्यात जर मी आता शीट ऍड केली तर ती झाली का नाही हे मला कसं कळणार. तर आपण त्याला एक कलर दिला होता, तो जर कलर आला तर आपली शीट ऍड झाली असं आपण इथे समजू. झालंय. आणि परत जर आपण इथं पेज सेटअप मध्ये गेलो, कारण आता ही शीट दुसरी आहे, या पेज सेटअप मध्ये गेलो, सेम सेटिंग्स आपली तिथे सेट राहिलेली आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही एक्सेल मध्ये आपले फेवरेट सेटिंग्स जे काही पेज सेटअपचं फेवरेट सेटिंग आहे हे तिथं सदा करता कायमस्वरूपी आपण तिथं सेव्ह करू शकतो. आणि या स्किलचा किंवा ह्या कमांड्सचा किंवा ह्या पद्धतीचा अवलंब करून तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्हाला आवडणारी जी काही सेटिंग आहे ती तुम्ही तिथे करू शकता. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशाच नवीन प्रकारच्या एक्सेलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगत राहील. नमस्कार.